सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे। नरिंग्रेसह पंचक्रोशीला पुराचा फटका बसल्याची माहिती समोर येते। पाणी शिरल्यानं 4 ते 5 गावं जलमय झाल्याचे दृश्य समोर येत आहेत। ही दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। सिंधुदुर्गमधली 4 ते 5 गावं आहेत ज्या ठिकाणी जिकडे नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। हा जर रस्ता सोडला, रोड सोडला तर त्याच्या आजूबाजूला जी काही जमीन आहे त्याच्यावर पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। नरिंग्रेसह पंचक्रोशीला फटका बसलेला आहे। सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी होती आणि त्याचा परिणाम म्हणजे इथं बरेचसे भाग जलमय झाल्याचं दिसतंय। शेतीमध्ये पाणी साचल्याचं दिसतंय आणि जी झाडं आहे त्या झाडांची फक्त पानं आपल्याला दिसून येत आहेत। झाडांचं जे खोड आहे ते मात्र नजरेस कुठेही पडत नाहीये। फक्त रोड जर सोडला, रोडही उंचवट्यावर आहे त्यामुळे तो वाचलेला असेल। रोड सोडला तर आजूबाजूला सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय आणि पाणी शिरल्यानं 4 ते 5 गावं जलमय झाली आहेत। तर ही दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी होतीये। बऱ्याच तासांपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। त्याचा परिणाम म्हणजे 4 ते 5 गावं जलमय झाली आहेत। या गावांमध्ये आपण जिकडे बघितलं तिकडे फक्त पाणीच पाणी नजरेस पडतंय। तर नारिंग्रेसह पंचक्रोशीला पुराचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। या गावांमध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे त्यामुळे त्या गावात राहणाऱ्या लोकांची काय दशा झाली असावी असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण इथं आजूबाजूला आपण बघितलं तर जेवढी जमीन आहे त्या सगळ्या जमिनीमध्ये पाणी साचल्याचं दिसून येतं आणि झाडांची फक्त आपल्याला पानं नजरेस पडतायत। त्यामुळे आता गावामध्ये जी बाजारपेठ असेल किंवा दुकानं असतील किंवा घरं असतील त्यांची काय अवस्था झाली याची कल्पना आपण करू शकतो। तर तिथल्या एका गावामध्ये राहणारे संजय राणे नावाचे ग्रामस्थ आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात। राणेजी काय सांगाल, सध्या तुमच्या गावामध्ये कशी स्थिती आहे पावसाची आणि पुराचं पाणी कुठपर्यंत आलंय? काल रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली होती आणि रस्त्यावरती पूर्ण पाणी आलेले आहे। वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे आणि जो देवगड आणि नारिंग्रेला जोडणारा जो पूल आहे त्याच्यावरती सुद्धा पाणी आल्यामुळे संपूर्ण वाहतूक बंद झालेली आहे। संपर्क तुटलेला आहे पूर्णपणे आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे। संपूर्ण शेतीमध्ये पाणी घुसलेलं आहे, गावामध्ये पाणी घुसलेलं आहे। आमचे आमदार नितेशजी राणे साहेब आमच्या संपर्कात आहेत सतत आणि आमच्या गावचे सरपंच पण परिस्थिती लक्ष ठेवून आहेत। राणेजी, तुम्ही सांगताय की सगळीकडे पाणी झालेलं आहे, याच्यामध्ये कोणी कुठे अडकलेलं आहे का गावातलं शेतीमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी पुलाच्या इथे किंवा घरांमध्ये काही पाणी शिरल्याच्या घटना घडल्यात का? नाही, घरांमध्ये पाणी नाही गेलेले आहे, पण अजून जर जोरात पाऊस झाला असता तर कदाचित गेलं असतं, पण आताच पाऊस थांबलेला आहे त्यामुळे अजूनही घरामध्ये वगैरे पाणी गेलेलं नाही, पण बाकी सगळं जलमय झालेलं आहे। म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की गावातून कोणालाही बाहेर पडता येत नाहीये? गावातून बाहेर पडता येत नाही, हे खरं आहे। रस्त्यावरती पूर्ण पाणी आहे। आता मात्र पाऊस थोडा कमी होतोय। निश्चितच संजय राणेजी, धन्यवाद तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। तर हे होते संजय राणे जे ग्रामस्थ आहेत नारिंग्रेमधले आणि या ठिकाणी नेमकी कशी स्थिती आहे त्याविषयीची माहिती त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।